कथेचं नाव आनंदाचं झाड. लेखिका शिल्पा केतकर. अभिवाचक आर्या बडबडे. चला आई, आवरलं ना? आता थोड्याच वेळात निघू आपण. तुमच्या मैत्रिणी कधी येत आहेत? त्यांना जरा फोन करून विचारा बरं कुठपर्यंत पोचल्या ते. आणि हो, ते लवंग, खारवलेलं आलं, तुमच्या बीपीच्या गोळ्या सगळं काही त्या एका डब्यात ठेवलंय बरं का. गॉगल आणि स्कार्फ घेतलात ना? तुम्हाला त्रास होतो ना उन्हाचा. आठवणीनं लावत जा गॉगल. प्रिया स्वयंपाकघरात आवरत असताना एकीकडे सासूबाईंना सूचना करत होती. तितक्यात बेल वाजली. आई, आल्या तुमच्या मैत्रिणी, असं म्हणतच तिनं दार उघडलं. सगळ्याजणी इतक्या छान, आनंदी, फ्रेश दिसत होत्या. आज कित्येक वर्षांनी सगळ्या गुजरातच्या ट्रीपला चालल्या होत्या. ते सुद्धा प्रियानं पुढाकार घेतला, त्यामुळे ट्रीपचं जमून आलं. चला आई, निघायचं, असं म्हटल्यावर त्या तिथे थोड्या घुटमळल्या. प्रियाच्या लक्षात आलं ते. आई, मी बॅगा घेऊन पुढे होते आणि गाडी काढते. तुम्ही या तुमच्या देवाला नमस्कार करून, असं म्हणत तिनं त्यांच्याकडे बघून डोळे मिचकावले आणि हलकेच हातावर हात ठेवला आणि खाली उतरली. सासूबाई म्हणजेच निलिमाताईंनी देवाला नमस्कार केला आणि आप्पासाहेब म्हणजेच गोविंदराव यांना नमस्कार करायला वागल्या. तसे आप्पासाहेब त्यांना उठवत म्हणाले, अगं, नमस्कार काय करतेस? आता आपलं ठरलं आहे ना की आता आपण एकमेकांचे मित्रमैत्रिणी व्हायचं. चल चल, निघ आता. प्रिया आणि तुझ्या मैत्रिणी खाली वाट पाहत असतील. पोचलीस की फोन कर. माझी काळजी करू नकोस. माझी काळजी घ्यायला काय सून मुलगा आहेत, आणि गप्पा मारायला खेळायला आपला नातू आहेच की. आणि हो, महत्वाचं म्हणजे तो गरबा ड्रेसमधला फोटो पाठवायला विसरू नकोस मला. चला, काहीतरीच तुमचं, असं म्हणून त्या लाजल्या आणि पायऱ्या उतरू लागल्या. एअरपोर्टवर सगळ्यांना सोडून प्रिया पुढे तशीच तिच्या क्लिनिकला जाणार होती. टूर कंपनीबरोबर जाणार असल्यामुळे तिला तसं काही टेन्शन नव्हतं. मस्त एन्जॉय करा आई, इथली काळजी अजिबात करू नका. भरपूर फोटो काढा. सगळ्यांना हॅपी जर्नी, असं म्हणत ती तिथून निघाली. ट्रॅफिकमधून येईपर्यंत तिला 7 वाजून गेले. आप्पा, मी फ्रेश होते आणि चहा टाकते आणि मग एकीकडे स्वयंपाकाचं पाहते. निलेश पण येईलच इतक्यात, असं म्हणत ती बेडरूममध्ये गेली सुद्धा. फ्रेश होऊन बाहेर येतेय तोपर्यंत आप्पांनी गरमागरम चहा आणि बिस्किट्स तिच्यासमोर ठेवली. प्रियाला खरं तर हा सुखद धक्काच होता. खरंच, माणूस दमून आल्यावर त्याच्या हातात जर कोणी वाफाळता चहा दिला तर काय छान वाटतं. आप्पा, तुम्ही केलात चहा? नाही नाही, मी आणि आबा दोघांनी मिळून केलाय. पी ना पटकन आणि सांग तरी कसा झालाय ते, असं गोड गोड हसत प्रियाचा मुलगा विराज तिला म्हणत होता. आप्पा, चहा एकदम फक्कड हा. चला, आधी स्वयंपाकाचं पाहते. अरे हो, आईंचा फोन आला होता ना तुम्हाला सुखरूप पोहोचल्याचा? हो हो, आला होता. खूप आनंदी होती. आयुष्यात पहिल्यांदा ती अशी स्वतःच्या आनंदाकरता बाहेर पडलीये ग. प्रिया, तुझे आभार कसे मानावेत तेच कळत नाहीये. तू या घरात आलीस आणि आमची मुलगी कधी झालीस कळलंच नाही ग. हे बोलताना आप्पांचा आवाज थोडा कातर झाला आणि डोळ्यात पाणी आलं होतं. प्रियाला ते जाणवलं. अहो आप्पा, असं काय बोलताय? प्रिया, आज मला बोलू दे. खूप वर्ष साठलेलं आता मोकळं होऊ दे. आप्पा, आधी पाणी प्या पाहू. शांत व्हा, मग बोला. विराज एकदम बावचळून गेला. आई, काय झालं आबांना? आजीची आठवण येतेय का? तुम्ही रडू नका ना, आजी येईल तुमच्याकरता खाऊ घेऊन. त्याची ही बडबड ऐकून दोघेही हसले. विराज, जा, तुझा होमवर्क पूर्ण कर. मग बाबा आल्यावर बसायचं ना जेवायला. चला, पटकन होमवर्क पूर्ण करा, पळा, असं म्हणत तिनं विराजला आत पाठवलं. हां आप्पा, आता बोला. काय बोलायचं आहे? कशी सुरुवात करू प्रिया, कळत नाही. बोला हो आप्पा, जे काही मनात असेल ते बोला. मन मोकळं करा.
मी खरं तर खूप कडक शिस्तीचा. आमच्या घरचं वातावरण तसंच असल्यामुळे असेल कदाचित, पण मी पण तसाच झालो. खरं तर निलिमा संगीत विशारद झालेली. तिला फार गायची आवड. पण लग्नानंतर घरातली बंधनं त्यामुळे तिच्या एक एक गोष्टी मागे पडत गेल्या. त्यात माझा हा असा तिरसट चिडचिडा स्वभाव, त्यामुळे सगळेच जण मला बिचकून असायचे. या सगळ्यात नातेवाईक मित्रमंडळी सगळेच दुरावत गेले. पण मला लोक बिचकून राहतात याचाच मला अभिमान वाटायचा. पण या सगळ्यात आपण काय गमावून बसतोय हे कधी लक्षातच आलं नाही. निलिमा निमूटपणे सगळं काही ऐकत असे. कधीही मला उलटून बोलली नाही. खरं तर तिला मुलीची कोण हौस. पण निलेश झाल्यावर मी तिला म्हणालो, वंशाला दिवा झाला ना आता, बास. पण बघ, नशिबात मुलगी होतीच आमच्या, जी तुझ्या रूपानं मिळाली. तुमचं लग्न होण्याआधी मी आणि निलेश एकमेकांची कामाशिवाय बोलायचं सुद्धा नाही. पण तू आलीस आणि घराचा चेहरा मोहराच बदलून गेला. निलिमाने परत एकदा गायला सुरुवात केली. तिच्या आवडीनिवडी जोपासायला सुरुवात केली. मी पण आता पेन्शनर ग्रुपमध्ये जातो. दुरावलेली नाती तुझ्यामुळे परत जोडली गेली. माझे मित्र आता हक्काने घरी जेवायला चहाला येतात. नातेवाईक मागच्या सगळ्या गोष्टी विसरून परत यायला लागलेत. घर परत माणसांनी भरायला लागलंय. आयुष्यात एक वेळ पैशाची श्रीमंती नाही मिळाली तरी चालेल ग, पण आपल्या आजूबाजूला जीवाला जीव देणारी माणसं हवी, हीच खरी श्रीमंती. खरं आहे आप्पा, माझ्या घरचं वातावरण एकदम आपल्या घराविरुद्ध, म्हणजे एकदम खेळीमेळीचं. आम्ही दोघे मुलीच, पण मुलगा नाही म्हणून माझे आईबाबांनी कधी वाईट वाटून घेतलं नाही. माझ्या घरी पण शिस्त होती, आहे, पण आईबाबांचं एक तत्त्व होतं. जेवणाच्या टेबलवर दिवसभर काय झालं ते एकमेकांशी बोलायचं. अगदी स्वतःच्या चुका सुद्धा सांगायच्या. गप्पा मारत मारत आम्ही जेवायचो. त्यामुळे आमच्यामध्ये विचारांची उत्तम देवाणघेवाण व्हायची. आई बाबा आमचे उत्तम मित्रमैत्रिणी आहेत. बाबा अगदी अभिमानानं सांगतात, माझ्या 2 वाघिणी आहेत, एक डॉक्टर तर एक प्रोफेसर. आप्पा, मुळात कोणी जन्मापासून वाईट नसतंच हो. परिस्थितीमुळे ती व्यक्ती तशी बनते. स्वभाव तसा होतो इतकंच. काळानुसार बदल हे आपणच आपल्यात करायचे असतात. खरं आहे पोरी तुझं, अगदी मनापासून सांगतो. तू आमच्याकरता आनंदाचं झाड आहेस, भरभरून देणारं. ते असंच कायम फुलत राहू दे, बहरत राहू दे.